महत्त्वाची बातमी थोड्याच वेळामध्ये सुनेत्रा पवारांचा शपथविधी लोकभवनामध्ये पार पडणार आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची सगळी तयारी ही झालेली आहे। शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला जाणार असल्याची माहिती समोर येते। शपथ घेतल्यानंतर तातडीने बारामतीला जाणार, तर लोकभवनामध्ये राष्ट्रवादीचे नेते आता जमायला सुरुवात झाली आहे। आपण पाहिलं बऱ्याच घडामोडी घडतात, आपण जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, आता काही वेळामध्येच महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत, काय घडामोडी घडतात? त्या दृष्टीने संपूर्ण तयारी ही लोकभवन इथं झालेली आहे। मी सध्या लोकभवनाचा जो दरबार हॉल आहे त्या हॉलमध्ये उपस्थित आहे। वरच्या गॅलरीमध्ये आपण आहोत आणि खालच्या बाजूला आपण पाहत आहोत की संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला बघायला मिळते आहे। स्टेज जो आहे तो स्टेज आपल्याला या ठिकाणी संपूर्ण दिसतो आहे, ज्या स्टेजवर हा संपूर्ण शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। अत्यंत साधे पद्धतीने, खरं तर दरवेळेला आपण पाहतो की फुलांची आरास केलेली असते, पण आज फुलांऐवजी आपण पाहतोय की कुंड्या ठेवण्यात आलेल्या, ज्याच्यामध्ये अगदी छोटी छोटीशी फुलं या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एक वेगळाच लुक या ठिकाणी या संपूर्ण सोहळ्यासाठीचा आलेला आहे। साधेपणानं हा संपूर्ण सोहळा पार पडणार आहे, कारण ज्या दुःखद प्रसंगाला संपूर्ण पवार कुटुंबीय आणि त्याचबरोबर संपूर्ण राज्य आज सामोरे जात आहे, अशा अवस्थेमध्ये राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार असल्या ही एकीकडे आनंदाची जरी गोष्ट असली तरी दुसरीकडे मात्र त्याला दुःखाची झालर आहे, कारण राज्यानं अजित पवार यासारखं उमद नेतृत्व, यासारखा लोकनेता जो आहे तो गमावला आहे आणि त्यानंतर आज सुनेत्रा पवार यांची विधिमंडळाच्या गटनेता या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यानंतर संपूर्ण जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी याला एकमतानं हा ठराव मंजूर केला। आपण आता थोड्या वेळापूर्वीच बघितलेलं होतं की सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, कार्यकारी अध्यक्ष यांनी मिळून मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे। सुनेत्रा पवार यांची गटनेता, विधिमंडळाची गटनेता म्हणून निवड झाल्याचं हे पत्र त्यांनी दिलं आहे आणि त्यांनी विनंती केलेली आहे की उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी जो आहे तो पार पाडला जावा आणि त्यासाठी म्हणून त्यांनी विनंती केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो आहोत की शपथविधीच्या संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पार पाडली जाणार आहे आणि त्यासाठीची तयारी या ठिकाणी झालेली आपल्याला बघायला मिळते। दरबार हॉलमध्ये या ठिकाणी सगळ्या खुर्च्या अरेंज करण्यात आलेल्या आहे, त्याचबरोबर मुख्य जो डायस आहे तो मंच सुद्धा आपण पाहतो आहोत, त्या ठिकाणी सुद्धा सगळी तयारी झालेली आहे। आनंदाचा हा क्षण नाही, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे जी जागा रिक्त झालेली आहे त्या जागेवर सुनेत्रा पवार या त्यांच्या सुविद्य पत्नी यांची नियुक्ती झालेली आहे आणि आता त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज स्थानापन्न होतील किंवा तशी शपथ आज त्या घेतील आणि मंत्रिपदाची ही शपथ घेण्यासाठी म्हणून हा सोहळा खरं तर त्याला म्हणायचं का, कारण हा काही आनंदाचा क्षण नाही आहे, पण तरी सुद्धा आज राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे आणि त्यासाठीची संपूर्ण तयारी जी आहे ती विधान भवनामध्ये प्रक्रिया पार पाडल्यानंतर आज लोकभवन जे आहे या ठिकाणी लोकभवनाच्या दरबार हॉलमध्ये संपूर्ण तयारी पूर्ण झालेली आपल्याला बघायला मिळते। अगदीच महत्त्वाचा मुद्दा प्रणाली तुम्ही इथे मांडलेला आहे, कारण हा सोहळा म्हणण्यासारखा नाहीये, कारण अजित पवार एक लोकनेता महाराष्ट्राने गमावलाय, कामाचा माणूस महाराष्ट्राने गमावलाय आणि त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाची जागा रिक्त झाली आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांना ते पद स्वीकारावं लागलं, त्यांनी ती जबाबदारी घेतली। त्यामुळे अगदी थोड्याशा या सगळ्या कार्यक्रमामध्ये अगदी कमी पद्धतीने, जिथे काही फुलांची आरास नाहीये किंवा कमी लोकांमध्ये हा शपथविधी पार पडणार आहे, कारण प्रसंग हा आनंदाचा नाहीये, हा सोहळा म्हणण्यासारखा नाहीये, हा फक्त शपथविधीची एक फॉर्मॅलिटी इथे पार पडणार आहे, कारण अजितदादांचं अकाली निधन झालं आणि त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाची जी जागा आहे ती रिक्त झाली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची विचारणा झाली आणि त्यासाठी हो म्हणाल्यात। प्रक्रिया सांगा ना, मला सगळं समजते ना, काही प्रक्रिया असते। अरे मी इट विल ऑल फॉलो नाउ, इट इज ऑटोमॅटिक ना, वन्स ही विल come here, once he gets elected to Vidhan Sabha, that will automatically get vacated. That is the process. Okay.
गोष्ट एवढं काम महाराष्ट्राचे त्यांचं आशीर्वाद झालं आणि त्यानंतर ही सगळी पुढची पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दादा प्रेमी म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? बघा, पहिली गोष्ट हे विलनीकरण आणि गटनेत्यांपदी निवडणं ह्या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. आज जी आमची प्रक्रिया पार पडते ती गटनेत्याची आहे. विलनीकरणाची ह्याच्यामध्ये कुठलाही विषय नाही, कारण हा आमच्या पक्षांतर्गतला विषय आहे. आमच्या जी जागा रिकामी झालेली, आमचा नेता जो आम्हाला सोडून गेला तो आघात आमच्यावरती झालेला आहे. ती जागा वरती आम्ही आज आमच्या सर्व आमदाराच्या संमतीने त्या ठिकाणी गटनेता निवडणार आहे आणि त्याच्यानंतर पक्षात पुढे काय करायचं काय नाही करायचं ते वरिष्ठ पातळीवरती निर्णय होईल. परंतु मला असा हात मांडला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्या विधानमंडळ नेतेपदी सुनेत्राताई पवार यांची नेमणूक करण्यात येत आहे आणि विधानमंडळाच्या संदर्भातील निर्णयाचे सर्व अधिकार त्यांना देण्यात येत आहे. असे दोन ठराव जे आहेत हे मी मांडले आणि त्याला हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे आणि झिरवळकर सगळ्यांनी अनुमोदन दिलं. आता हे प्रस्ताव आणि ते सह्या ज्या आहेत त्या घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाणार. आपण बघतोय लोकभवनाची ही सगळी दृश्य आहेत. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी ही सगळी तयारी सुरू झालेली आहे. सुनेत्रा पवारांचा शपथविधी 5 वाजता आहे. अर्ध्या तासामध्येच या शपथविधीला सुरुवात होईल. आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी राहुल जोरी यांच्याकडे. राहुल, काय सगळी तयारी सुरू आहे? खरं तर ज्या पद्धतीने या सगळ्या राजकीय घडामोडी घडल्यात त्यानुसार शपथविधी हा जो होतोय तो फक्त 10 मिनिटाचा आणि अतिशय साध्या गोष्टी यामध्ये होतील. फक्त सुनेत्रा पवार या आज इथं शपथ घेतील. मुख्यमंत्र्यांकडून त्या संदर्भातलं पत्र जे आहे ते राजभवनाला देखील पोहोचलेलं आहे आणि त्यानंतर हा शपथविधीचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर करण्यात आला. राजभवनाकडून कुठलाही जल्लोष किंवा कुठल्याही पद्धतीचं ज्या पद्धतीनं खरं तर एखादा शपथविधी होत असतो त्यावेळी त्याला वेगळं सोहळ्याचं स्वरूप आणलं जातं. मात्र आता ज्या पद्धतीने या घडामोडी घडल्या त्यानुसार कोणत्याही पद्धतीनं अतिशय साधेपणानं हा शपथविधी पार पडेल आणि त्यानंतर लगेचच हा कार्यक्रम जो आहे तो अवघ्या 10 मिनिटांसाठी फक्त लोकभवन आयोजित केलेला आहे. साधारण बघितलं तर आज गटनेतेपदी निवड झाली आहे. शपथविधी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून देखील त्यांना पदभार त्यांच्याकडे मिळेल. मात्र येत्या काळात ज्या पद्धतीनं अजित पवारांकडची खाती आहेत मग त्यामध्ये वित्त व नियोजन सारखं खातं असेल, यासोबतच एक्साईज आणि क्रीडा खातं जे की माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालं होतं. या सगळ्या तीनही खात्यांचा कारभार हा स्वतः आता सध्या जरी मुख्यमंत्र्यांकडे गेला असला तरी तो सुनेत्रा पवार यांच्याकडे जातोय का? खास करून वित्त व नियोजन अगदी काही दिवसांमध्ये राज्याचा अर्थसंकल्प हा जाहीर व्हायचा असेल त्यावेळी सुनेत्रा पवार यांच्याकडे ते तसंच खातं पुढे राहते का? अर्थात अर्थसंकल्प मुख्यमंत्री जाहीर करणार याबद्दलचं बोलणं किंवा याबद्दलचं माहिती जी आहे ती यापूर्वीच समोर आली. मात्र त्यानंतर हे खातं राष्ट्रवादीकडे राहतं की भाजपकडे या देखील चर्चा आता हळूहळू सुरुवात होईल. मात्र आजचा दिवस बघितला तर अगदी काल 3रा दिवस अजित पवार यांच्या मृत्यूला होता. 4थ्या दिवशी लगेचच राजकारण या सगळ्या टप्प्यावर आलं की त्यांना आजच ही शपथ घ्यावी लागली आणि त्या शपथेमागचे अनेक तर्कवितर्क आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी अजित पवार यांनी बंड केलं, एकाच राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, त्यावेळी मात्र अजित पवार हे आणि त्यांचे कुटुंब हे पूर्णपणे एकटे पडलेले होते. संपूर्ण पवार कुटुंब जर बघितलं मग म्हणजे त्यामध्ये शरद पवार असतील, सुप्रिया सुळे, इतर सगळी त्यांचे बंधू, ही सगळी जी भावकी आहे किंवा संपूर्ण पवार कुटुंबीय आहे त्यांनी निश्चितच राहुल, तुमच्याशी परत आम्ही बोलणारच आहोत. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. लोकभवनाची ही सगळी दृश्य आपण बघतोय. अगदी साध्या पद्धतीने इथे शपथविधीची तयारी सुरू आहे, कारण प्रसंग हा आनंदाचा म्हणता येणार नाही. अजित पवार यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद हे रिक्त झालं आणि सुनेत्रा पवार आता उपमुख्यमंत्रीपदाची इथे शपथ घेणार आहेत.
त्यासाठी आता इथे शपथविधीची तयारी आपण बघतोय लोकभवनामध्ये सुरू झालेली आहे. अवघ्या अर्ध्या तासामध्ये हा शपथविधीचा जो काही कार्यक्रम आहे तो सुरू होईल. महाराष्ट्राला आज पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. पण त्यासोबतच आपण हे लक्षात ठेवायला हवं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अचानकपणे निधन झालं आणि त्यामुळे ते पद रिक्त झालंय आणि त्यामुळे हा सगळा आता शपथविधीचा कार्यक्रम पार पडतोय. आपण बोलूयात आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याशी. गोविंद, बऱ्याच राजकीय घडामोडी या सगळ्या मधल्या काळामध्ये घडलेल्या आहेत. वेगवान स्वरूपात या सगळ्या घडामोडी घडल्या. आता नेमकं काय घडते? अर्थातच संपूर्ण देशाला आणि राज्याला ज्या क्षणाची उत्सुकता होती, खरं तर एका दुःखद प्रसंगानंतर हा क्षण सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतो आहे. आपण बघतोय लोकभवनाच्या बाहेर मी सध्या उभा आहे आणि सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी जे मान्यवर आहेत, ज्यांना आमंत्रित केल्या गेलेलं आहे, ती सगळी आमदार, खासदार, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी या लोकभवनामध्ये दाखल होत आहेत. जवळपास 5:30 वाजता सुनेत्रा पवार ह्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील आणि या शपथविधी कार्यक्रमासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर राज्यातील शीर्षस्थ नेते हजर असतील. अर्थात आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार ही शपथविधी झाल्यानंतर खरं तर ज्या उपमुख्यमंत्री असतात त्यांनी मंत्रिमंडळामध्ये दाखल होऊन दालनामध्ये विराजमान व्हायचं असतं. मात्र सुनेत्रा पवार यांनी हा जो निर्णय आहे तो आज घेतला आहे आणि आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार त्या आज मंत्रिमंडळात जाणार नाहीत, तर शपथविधी झाल्यानंतर त्या थेट देवगिरी साठी रवाना होतील, ही आपल्याला माहिती मिळाली आहे. तत्पूर्वी आपण बघतोय ही सगळी जी लगबग आहे ती शपथविधीसाठी गोविंद, मी तुम्हाला थांबवते आहे.